भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षांपासून निष्ठावंत काम करून थेट राज्यस्तरावर सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याने श्रीकांत भारती यांचा त्यांच्या अमरावती या जन्मभूमीत अविस्मरणीय सत्कार करण्यात आला। श्रीकांत भारती यांचा जन्म चांदूर तालुक्यातील कुच्चा या छोट्याशा गावी झाला। त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण भागातून निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष कार्य केले। शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, नंतर त्यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विदर्भ प्रदेश संघटन मंत्री तर नागपूर शहर संघटन मंत्री, पुणे येथील संघटन मंत्री पदांचे काम केले आहे। नंतर भारती यांनी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले। भारतीय जनता पक्षाचे सरकार नसताना सुद्धा त्यांनी पक्षाचे अनेक वर्ष निष्ठावंत कार्य केल्याने आता थेट त्यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे। श्रीकांत भारती यांचे अमरावती शहरात प्रथम आगमन झाल्याने त्यांचा अमरावती भाजपा कार्यकारिणीने महापौर बंगला येथे भावस्पर्शी सत्कार केला। महापौर बंगला प्रवेशद्वार येथून ताशांच्या गजरात त्यांना मंचावर आणण्यात आलं। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर मंचावरील पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमात अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत भारतीय यांना शुभेच्छा देऊन त्यांना जुन्या आठवणींना उजाळा दिला। त्यानंतर भारतीय यांना महापौर चेतन गावंडे यांच्या वतीने फेटा बांधून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। मोमेंटो, शाल, श्रीफळ, ग्रामगीता देऊन भारतीय यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात महापौर चेतन गावंडे, धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसळ, माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, उपमहापौर कुसुम साहू, शहराध्यक्ष किरण पातुरकर, महिला अध्यक्ष निवेदिता चौधरी, माजी आमदार रमेश बुंदिले, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, तुषार भारती यांच्यासह भाजपा नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भातील अमरावती शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं, जिच्या साक्षीने प्रत्यक्ष विष्णुरूप श्रीकृष्णाने या ठिकाणी येऊन महालक्ष्मी रूपधारिणी आई जगदंबेचं हरण केलं। त्या जगदंबेला नमन करून व्यासपीठावर विराजमान आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस श्रीकांतजी भारतीय, भाजपा अमरावती ग्रामीणच्या अध्यक्षा सौ निवेदिताताई चौधरी, भाजपा अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष किरण भाऊ पातुरकर, या ठिकाणी उपस्थित माजी पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे डॉक्टर अनिल भाऊ बोंडे, आमदार प्रतापदादा अडसळ, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शिवरायजी कुलकर्णी, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाचे कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक रविभाऊ खांडेकर, तुषारभाऊ भारतीय, श्रीमती संध्याताई टिकले। कोणतीही संस्कृती किंवा इतिहास स्थितिशील किंवा मौन धारण करून राहू शकत नाही। संस्कृती आणि इतिहासाचा अखंडित प्रवाह म्हणजे सुज्ञतेचा आविष्कार असतो। भारताच्या राजकीय क्षितिजावर संस्कृती आणि इतिहासाचा प्रवाह अखंडित ठेवण्याचं दायित्व नियतीने ज्या पक्षावर सोपवला तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष होय। देशहित सर्वतोपरी मानणाऱ्या विचारधारणेवर विश्वास ठेवून एकात्मक मानवतावाद, तत्वनिष्ठ व चरित्रवान राजकारण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भारत मातेला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्रीकांतजी भारतीय झटत आहे। भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली आणि अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून ते आज आपला काम या ठिकाणी पाहत आहे आणि त्यांचा सत्कार या नगरीमध्ये आपण आयोजित केलेला आहे। मी छोटीशी का होईना कृतज्ञता व्यक्त करण्याचं मनोरथ या ठिकाणी व्यक्त केलं होतं। आपली कृतज्ञता मानून परस्परातील स्नेहाला परकेपणाचे रंग देणे आम्हाला आवडणार नाही। आम्ही आपल्या ऋणातच राहू इच्छितो। आपला ऋणानुबंध दिवसेंदिवस वाढावा हीच आई जगदंबे पुढे मी इच्छा व्यक्त करतो। असे म्हणतात की आठवणीच्या संदुकीत नेहमीच तल्लम व रेशमीच घटकाचे संदर्भ असतात असे नव्हे, तर त्यात अनेक जाळ्या भरड्या व नकोशा वाटणाऱ्या स्मृतींचे भग्नाविषयी असतात। मात्र त्या साऱ्या आठवणींना शब्दांचा मुलमा चढवला तर त्याची तीव्रता मृदू, मुलायम व हळुवारपणे डोळ्याच्या कणा पाणवते। अगदी तसाच काहीसा प्रसंग आजच्या या सत्काराच्या निमित्ताने झालेला आहे। त्यातील कुऱ्हा येथे जन्मलेले श्रीकांतजी पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा,
पुढे युवा मोर्चाचे संघटन मंत्री महाराष्ट्र विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.